नमस्कार. तुम्हा सर्वांचं आमच्या किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एक चटकदार अशी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आणि बनवायच्या पद्धती देखील तितक्याच वेगळ्या आहेत. चला तर मग पाणीपुरी बनवायला आपण सुरू करूया. पाणीपुरीसाठी लागणारे साहित्य आहे पुऱ्या, ज्या मी मार्केटमधून आणलेल्या आहेत, रगडा, पांढरा वाटाणा आणि उकडलेल्या बटाट्याचा रगडा, गोड चटणी, पाणीपुरीचं पाणी, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. सर्वप्रथम पाणीपुरीचा रगडा कसा बनवायचा ते आपण बघून घेऊया. मी हे पांढरे वाटाणे 7 ते 8 तास भिजत ठेवले होते. भिजलेल्या पांढऱ्या वाटाण्यामध्ये आता आपण थोडंसं हिंग, थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालणार आहोत आणि कुकरला छानपैकी शिजवून घेणार आहोत. आपण पांढरा वाटाणा मऊ होईपर्यंत छान शिजवून घेणार आहोत आणि थोडासा तो आपण मॅश करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे 3 लहान आकाराचे उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ घालणार आहोत आणि साधारणतः 1 चमचा चाट मसाला ॲड करणार आहोत. कुस्करलेले पांढरे वाटाणे आणि बटाटे छानपैकी एकत्र करून घ्या. आता आपला पाणीपुरीचा रगडा तयार झालेला आहे, तो आपण बाजूला ठेवूया. पाणीपुरीची गोड चटणी बनवताना मी चिंच आणि खजूर 2 तास भिजत ठेवले होते. इथे घेतलेले प्रमाण हे 25 पुऱ्यांना पुरेल इतकी गोड चटणी यातून आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेली चिंच, भिजवलेले खजूर आणि आपण एका वाटीमध्ये घेणार आहोत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर आणि गूळ आपण इथे आवश्यकतेनुसार घेणार आहोत आणि मीठ. चिंच आणि खजूर आपण आता मऊ होईपर्यंत थोडंसं शिजवून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटांनी चिंच आणि खजूर छानपैकी मऊ झालेला आहे. आता त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत आपल्या आवश्यकतेनुसार आणि त्याच्या आधी आपण जे ड्राय मसाले घेतलेले होते ते सर्व देखील घालून छानपैकी मिक्स करून घेऊया. आता हे आपले मिश्रण छान मऊ झालेले आहे. तुम्ही याच्यामध्ये खिसलेला गूळ देखील वापरू शकता. चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत याच्यामध्ये आणि हे मिक्सरमधून छान वाटून घेणार आहोत. आपली गोड चटणी आता छान तयार झालेली आहे. आपण ती एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून देऊया. पाणीपुरीचा अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे पाणीपुरीचं पाणी. आता पाणी बनवताना आपण कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लिंबू आणि मी इथे हा पाणीपुरीचा मसाला वापरलेला आहे, जो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि जर तो नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी आमचूर पावडर प्लस चाट मसाला देखील वापरू शकता. आता मी हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी वाटून त्याचं आपण पाणी बनवणार आहोत. कोथिंबीर आणि पुदिनाची चटणीमध्ये आपण पाणी घालून ते छानपैकी मिक्स करणार आहोत. त्यामध्ये हा पाणीपुरीचा मसाला आणि चवीपुरते मीठ घालणार आहोत. तुम्ही इथे पाणीपुरीच्या मसाल्याचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे बदलू शकता. आता आपलं पाणीपुरीचं पाणी देखील तयार झालेले आहे. आता आपण पाणीपुरी बनवायला सुरू करूया. पाणीपुरीसाठी लागणारी चटणी, पाणी आणि रगडा तयार आहे. आता आपण बनवायला सुरू करू. तर सर्वप्रथम मी याच्यामध्ये रगडा घालून घेणार आहे. रगडा थोडासा गरम केला तर अजूनच मजा येईल. थोडीशी चटणी घालणार आहोत आपण. ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर कांदा आणि शेव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडीशी शेव. तर अशा प्रकारे आपले पाणीपुरीच्या पुऱ्या छानपैकी तयार झालेल्या आहेत. तर खाण्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे ते घालून मस्तपैकी पाणीपुरीचा आस्वाद घेणार आहोत. पाणीपुरी, गोलगप्पे किंवा फुचका हा पदार्थ सगळ्यांना खूप आवडतो. तुम्ही देखील तुमच्या घरी बनवा आणि आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजून रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.